प्रेम करणारी व्यक्ती तिच्या मनात तुमच्याबद्दल असलेल्या भावना या अत्यंत निस्वार्थी असतात. त्या व्यक्तीला तुमच्याशी सतत बोलावेसे वाटते. तिला तुमच्याकडून महागड्या भेटवस्तू किंवा इतर कशाचीही अपेक्षा नसते. तिला हवा असतो तो फक्त तुमचा वेळ. तुमच्याशी बोलण्यातच तिला जगातील सर्व सुख मिळतं. तुमची ओढ आणि प्रतीक्षा. ती व्यक्ती सतत तुमच्या फोनची किंवा मेसेजची वाट पाहत असते. जर तुमचा फोन आला नाही तर ती स्वतःच्या मनाची समजूत काढते की आजकाल तो कामात खूप व्यस्त असतो म्हणून त्याला वेळ मिळाला नसेल. ती तुमच्यावर कधीही विनाकारण रागावत नाही. शब्दांमधील प्रेम. तुम्ही पाठवलेले 4 ओळींचे साधे मेसेज तिला प्रत्यक्ष भेटल्याचा आनंद देतात. ते 4 शब्द ती 400 वेळा वाचते आणि प्रत्येक वेळी त्यात नवीन प्रेम शोधण्याचा प्रयत्नही करते. तुमच्या शब्दातच तिचे विश्व सामावलेले असते. तुमचा आदर आणि समजूतदारपणा. कधी कधी तुम्ही रागात किंवा चिडून बोललात तरी ती व्यक्ती प्रत्युत्तर न देता उलट तुमचाच विचार करते. आज यांना नक्कीच काहीतरी त्रास झाला असेल किंवा ते सध्या खूप मानसिक तणावात असतील असा विचार करून ती स्वतःचे दुःख बाजूला सारते. तुमचा स्वाभिमान हाच तिचा स्वाभिमान कधी बनतो हे प्रत्यक्ष तिलाही कळत नाही.